नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला यापूर्वीच्या माझ्या इंग्लिश लेसन अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या व्हिडिओच्या वेळी आपल्याला एक आश्वासन दिलं होतं की अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या लेसनचा जो इंग्लिश वर्कशॉप आहे त्याबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे आणि त्या वचनाची किंवा त्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे, अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या लेसनमध्ये या लेसनच्या मागची जेवढी इंग्लिश वर्कशॉप आहे मी पूर्णपणे आपल्याला स्पष्ट आणि अगदी सोप्या पद्धतीने कशा प्रकारे सोडवायची किंवा कशा प्रकारे त्याची उत्तरे लिहायची हे मी आपल्याला समजावून सांगणार आहे। त्याच्यामुळे जास्त वेळ न करता चला तर आपण आजचा हा व्हिडिओ सुरू करूया, अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड इंग्लिश वर्कशॉप। तर बघा मित्रांनो, यामध्ये पहिला प्रश्न काय आहे बघा, इंग्लिश वर्कशॉप मध्ये आपल्याला बाजूला या ठिकाणी जो इंग्लिश वर्कशॉपचा पहिला पेज आहे तो दिसत असेल, त्यावरून आपण ते प्रश्न समजून घ्या आणि त्यांची उत्तरे कशी लिहायची मी आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आता सांगतोय। तर बरोबर आवडीने लक्ष घाला मित्रांनो, आणि हा व्हिडिओ बघत असताना केवळ तुम्हीच बघू नका, तर इयत्ता 10वी मध्ये तुमच्या ओळखीचे आजूबाजूला किंवा तुमचे जे नातेवाईक असतील त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो। आणि अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर माझे चॅनल एज्युकेशन मनोहर आत्ताच सबस्क्राइब करून घ्या। चला तर मी तुम्हाला आता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं सोडवायचं ते मी सांगतोय। बघा पहिला प्रश्न काय म्हणतोय, स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट, जस्टिफाय युअर चॉईस विथ प्रॉपर रिझन्स। म्हणजे दिलेला जो प्रश्न आहे त्यामध्ये ज्या स्टेटमेंट्स दिल्या आहेत त्या जर तुम्ही ॲग्री करत असाल तर ॲग्री लिहा, आणि डिसॲग्री असाल तर का बरं डिसॲग्री आहात त्याला तुम्हाला जस्टिफाय करायचं आहे। तर पहिली स्टेटमेंट आहे बाजूला बघा, द कंपाऊंड व्हेअर द रायटर वॉज लिव्हिंग वॉज रिच इन नेचर्स बाउंटी। हे अगदी खरं आहे आणि त्याच्यामध्ये यासोबत आपण ॲग्री आहोत म्हणून त्या ठिकाणी तुम्ही ॲग्री लिहू शकता। बी बघा, हॉलिडेज प्रोव्हाइड अस एन अपॉर्च्युनिटी टू रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स। हे सुद्धा अगदी बरोबर आहे, अकॉर्डिंग टू पॅसेज ऑर अकॉर्डिंग टू लेसन, त्यामुळे यासोबत आपण ॲग्री आहोत। द नॅरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर। या ठिकाणी बेबी लंगूरला वाचवून रायटरने चूक केली असं म्हणत आहे, तर यासोबत आपण डिसॲग्री आहोत। याचं जस्टिफिकेशन आन्सर काय असायला पाहिजे, द रायटर रिअली मेड अ व्हेरी गुड अँड ह्युमनली गुड वर्क बाय सेव्हिंग द बेबी लंगूर। त्यानंतर ॲनिमल्स कॅन नॉट कन्वे इमोशन्स। हे सुद्धा यासोबत सुद्धा आपण डिसॲग्री असायला पाहिजे, कारण या लेसनच्या माध्यमातूनच आपल्याला कळून आलं आहे की ॲनिमल्स कॅन ऑल्सो कन्वे द इमोशन्स। द नॅरेटर वॉज 55 years old when this incident occurred। हे प्रसंग जेव्हा झाला तेव्हा नॅरेटर 55 वर्षाचा होता। नाही मित्रांनो, 55 वर्षाच्या नंतरही रायटरला आजही ती गोष्ट आठवते, म्हणजेच रायटर त्यावेळी कमीत कमी 15-20 वर्षाचा किंवा 15 वर्षांचा असेल, म्हणून यासोबत तुम्ही डिसॲग्री करू शकता। तर पहिला प्रश्न तुम्हाला समजला असेल। आता दुसरा प्रश्न बघा काय म्हणतोय, मॅच द पेयर्स ऑर फ्रेजेस गिवन इन ग्रुप ए विथ देअर मीनिंग इन ग्रुप बी। या ठिकाणी बघा ग्रुप ए मध्ये फ्रेजेस दिलेले आहेत आणि त्या ग्रुप बी मध्ये त्यांचा अर्थ सांगितलेला आहे। तर तुम्हाला फ्रेजेस आणि त्यांचा अर्थ यांच्या काय करायचे आहे, जोड्या लावायच्या आहेत। तर या ठिकाणी आपण त्यांच्या जोड्या लावूया। बघा मी या ठिकाणी फळ्यावर लिहिलेला आहे, जसं ए मध्ये काय म्हणतो, टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ। याचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन 6 ग्रुप बी मध्ये बघा, टू बी अँड इसेन्शियल ऑर इंटिग्रल पार्ट। टू बी अँड इसेन्शियल ऑर इंटिग्रल पार्ट म्हणून आपण याला 6 सोबत जोडी लावूया। टू बी एनग्रॉस्ड इन, याचं उत्तर असायला पाहिजे टू बी कम्प्लिटली ऑक्युपाइड इन, म्हणजे फाईल। त्यानंतर टू टेक नोटीस ऑफ, याचं उत्तर असायला पाहिजे ग्रुप बी मधला 1 टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन, म्हणून आपण याची जोडी 1 सोबत लावूया। टू फिगर आउट, याचं उत्तर असायला पाहिजे टू बी एबल टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम, म्हणून याची जोडी आपण नंबर 2 सोबत लावूया। लक्षात ठेवा बरोबर। टू पॉन्डर ओव्हर, याचं उत्तर असायला पाहिजे या ठिकाणी टू थिंक अबाउट सिरियसली, म्हणजे ऑप्शन 4।
त्यानंतर टू बी ओव्हरवेल्म्ड बाय, याचं उत्तर असायला पाहिजे टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे, म्हणजे ऑप्शन 7. त्यानंतर इन अ फ्लॅश म्हणजे व्हेरी क्विकली, म्हणजे ते ऑप्शन 8. आणि या ठिकाणी शेवटचं उरलेलं आहे टू फाइंड द सोलेस म्हणजे टू फाइंड कम्फर्ट अँड पीस, म्हणजे ऑप्शन 3. तर अशा प्रकारे बघा 6, 5, 1, 2, 4, 7, 8 आणि 3 अशा प्रकारे या ठिकाणी ग्रुप ए सोबत आपण ग्रुप बी च्या काय करू शकतो, या फ्रेजेसच्या त्यांच्या मीनिंग सोबत जोड्या लावू शकतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 3, राईट इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या शब्दात तुम्हाला काय करायचं आहे, दिलेल्या 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे, 2-2 पॉइंट लिहायचे आहे. पहिला प्रश्न आहे, Why did the narrator ignore the barking of dogs? नॅरेटरनी डॉग्सची बार्किंग भुंकणं का टाळलं? याचं पहिलं उत्तर आपण लिहू शकतो, He thought that the group of dogs might have cornered a hapless pig. एखाद्या अनाथ अशा पिगला एका कुत्र्यांच्या समूहाने काय केलं असेल, वेडा घातला असेल असं त्याला वाटलं. आणि दुसरं कारण काय लिहू शकतो, He was engrossed in the story book. तो स्टोरी बुक मध्ये मग्न झाला होता, म्हणून त्यावेळी त्यानं ते काय केलं असेल, अवॉइड केलं असेल. तर अशा प्रकारे 2 उत्तर एका प्रश्नाची आपण लिहू शकतो. दुसरा प्रश्न एक विचारलाय पहा, व्हाय डिड मदर लंगूर मेक नो इफॉर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. कूप पासून, कूप मधून आपल्या बेबी लंगूरला पकडण्याचा मदरने का प्रयत्न केला नाही? याचं उत्तर आपण लिहू शकतो पहिलं, बिकॉज शी वॉज अलाउइंग रायटर टू मेक हर चाइल्ड कम्फर्टेबल. ती रायटरला तिची इच्छा होती की रायटरने माझ्या बाळाला अगोदर काय करावं, त्याची थोडीशी शुश्रूषा करावी, त्याला थोडं कम्फर्ट फील करावं. आणि दुसरं त्याच्यामध्ये उत्तर त्याचं लिहू शकतो आपण दुसरा पॉइंट, शी वॉज कन्व्हिन्स्ड दॅट रायटर वुड नॉट मेक एनी हार्म टू हर चाइल्ड. तिला याची खात्री होती की ज्याच्या जवळ माझं बाळ आहे तो मुलगा किंवा तो रायटर माझ्या बाळाला कोणत्याही प्रकारची इजा करणार नाही. तर हे झाले क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3. या पहिल्या पेजवर जे 3 प्रश्न होते त्यांची उत्तरे कशी लिहायची हे मी आपल्याला थोडक्यात स्पष्ट शब्दात सांगितलं, ते आपल्याला समजले असतील अशी मी आशा करतो. आपण आता पुढच्या पेजकडे जाऊया. पुढच्या पेजवर बघा, बाजूला दिसत असेल क्वेश्चन नंबर 4. काय म्हणतोय, रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अरेंज द ऑकरन्स ऑफ हॅपनिंग्स इन द टेक्स्ट इन अ सिक्वेन्शियल ऑर्डर. या ठिकाणी तुम्हाला जे 13 वाक्य दिलेली आहेत, म्हणजे या ठिकाणी एक प्रकारे या आपण जो लेसन शिकलो अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, त्या लेसनची पूर्ण स्टोरी या ठिकाणी अकॉर्डिंग टू इन्सिडेंट म्हणजे त्यांच्या घडलेल्या क्रमानुसार दाखवलेली आहे. पण तो जो क्रम आहे तो जम्बल्ड ऑर्डर मध्ये आहे, म्हणजे मागे पुढे केलेला आहे. आपल्याला त्याला सरळ करायचं आहे. तर या ठिकाणी आपण बघूया. बघा पहिला काय म्हणते, आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. हे सगळे 13 ऑप्शन्स वाचल्यानंतर माझ्याप्रमाणे मी ज्या प्रकारे ही स्टोरी बनवली त्यानुसार मी तुम्हाला त्यांचा क्रम सांगतोय. या ठिकाणी बघा क्वेश्चन 4 चे 13 जी वाक्य आहेत ती दिलेली आहे. यामध्ये पहिलं वाक्य काय असायला पाहिजे, ऑप्शन 6 हे आहे फर्स्ट, हे त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. त्यानंतर म्हणजे पहिल्यांदा काय झालं, आय वॉज एनग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. दुसरी घटना घडली असेल, आय बिकेम डीपली ऍब्सॉर्ब्ड इन द बुक, म्हणजे ऑप्शन 5 हा असेल आपला 2 नंबरचं वाक्य. त्यानंतर तिसरी घटना घडली असेल, आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर, म्हणजे ऑप्शन 3 बघा. त्यानंतर घडलेलं असेल, आय सॉ समथिंग हॉरिबल, म्हणजे ऑप्शन 10 हे असेल आपलं चौथा क्रम. त्यानंतर बघा, आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द एनिमल क्लॅन, ऑप्शन 4 हे असेल तुमचं 5वं वाक्य. त्यानंतर आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक अँड देन स्टार्टेड थ्रोविंग स्टोन्स, म्हणजे ऑप्शन 9 हे असेल तुमचं 6वं वाक्य. त्यानंतर आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल, म्हणजे 12 नंबरचं वाक्य हे असेल तुमचं 7वा क्रम. त्यानंतर आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड, म्हणजे ऑप्शन 1 हे असेल तुमचं 8व्या नंबरचं वाक्य. त्यानंतर बघा, आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना, म्हणजे ऑप्शन 7 हे असेल तुमचं 9व्या नंबरचं क्रम. त्यानंतर आय अलाउड द मदर ऍक्सेस टू हर बेबी, म्हणजे 13 नंबरचं वाक्य हे असेल तुमचं 10व्या क्रमांकाचं वाक्य. त्यानंतर आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज, म्हणजे
ऑप्शन 2 हे असेल तुमचं 11 नंबरचं वाक्य. त्यानंतर आय वॉज शोड दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजे ऑप्शन 11 हे असेल तुमचं 12 नंबरचं वाक्य. आणि हे 13 नंबरचं वाक्य जे उरलेलं आहे ते असेल आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑप्शन 8 म्हणजे हे असेल तुमचं 13 नंबरचं वाक्य. तर अशा क्रमाने तुम्हाला या दिलेल्या 13 वाक्यांचा क्रम लावल्यानंतर तुमची ही स्टोरी पूर्णपणे काय होईल अर्थपूर्ण तयार होईल. हे झालं क्वेश्चन 4. त्यानंतर या स्टेजवरचा क्वेश्चन 5 पहा. काय म्हणते डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5 to 6 लाईन्स. म्हणजे 5 ते 6 ओळीमध्ये यांच्यावर तुम्हाला डिस्कशन करून तुमचं काय करायचं आहे तुमच्या शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. पहिला प्रश्न व्हॉट वुड यू डू इफ यू फाइंड अन इंज्युअर्ड बर्ड व्हाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. तुम्ही घरी येत असताना तुम्हाला एखादा जर जखमी पक्षी तुम्हाला भेटला आढळला तर तुम्ही काय कराल. याचं उत्तर कसं लिहायचं मी तुम्हाला सांगतोय. याचं उत्तर तुम्ही लिहू शकता आय विल फर्स्ट जेंटली होल्ड इट. मी त्याला हळूवारपणे पकडणार. देन आय विल टेक इट टू द सेफ प्लेस. नंतर त्याला मी सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणार. अँड विल इन्स्पेक्ट इट्स बॉडी. त्याच्या बॉडीचं निरीक्षण करणार. देन आय विल अप्लाय द मेडिसिन्स ऑन इट्स बाउंड्स. त्याच्या जखमांवर मी औषधी लावणार. अँड विल ऑफर इट सम फूड अँड वॉटर. आणि नंतर त्याला मी अन्न आणि पाणी देणार. तर हे याचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. दुसरा प्रश्न आहे व्हॉट ऑपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नॅरेटर फ्रॉम द स्टोरी. या स्टोरीवरून तुम्ही या लेखकाबद्दल तुमचं मत काय म्हणते. तर याच्याबद्दल मला असं म्हणायचं आहे आय फेल्ट दॅट मला असं वाटते द रायटर हॅड अ सॉफ्ट कॉर्नर अबाउट द लिव्हिंग थिंग्स अराउंड अस. आपल्या सभोवती असणाऱ्या लिव्हिंग थिंग्स बद्दल रायटरच्या मनात एक कनवाळू म्हणजे दयाळू भावना आहे. आल्सो हॅड अ काइंड फीलिंग्स अबाउट अदर लिव्हिंग स्पीसीज. त्याच्या मनामध्ये मनुष्याला वगळता इतर लिव्हिंग स्पीसीजच्या बद्दल सुद्धा एक प्रकारची दयाळूपणा त्याच्या मनामध्ये आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे या 2 प्रश्नांची उत्तरे आपण लिहू शकतो. तर या पेजवर जे 2 प्रश्न 4था आणि 5वा होता तो कशा प्रकारे सोडवायचा कशा प्रकारे त्याचे उत्तर लिहायचं हे मी आपल्याला सांगितलं. आता आपण बघूया नेक्स्ट पेजची उत्तरे. बघा नेक्स्ट पेज आपल्याला बाजूला दिसत असेल त्यावर क्वेश्चन 6, 7, 8 आणि 9 असे 4 प्रश्न दिले आहेत. यांची उत्तरे कशी लिहायची. क्वेश्चन 6 काय म्हणते कंप्लीट द फॉलोइंग अँड राईट अ पॅराग्राफ ऑन ईच ऑफ द गिवन ऍक्टिव्हिटीज. या ठिकाणी दिलेला एक काय आहे चार्ट आहे. त्याच्या आधारावर तुम्ही काय करू शकता त्या चार्टला कंप्लीट करून त्याच्या आधारावर तुम्ही पॅराग्राफ रायटिंग करू शकता. पॅराग्राफ रायटिंग करायला तुम्हाला वेळ लागेल म्हणून या व्हिडिओमध्ये मी आपल्याला फक्त त्यामध्ये कोणते पॉइंट्स लिहू शकता ते या प्रश्नाचं उत्तर सांगत आहे. जसं मदर आणि चाइल्ड यांच्यामध्ये असणारी रिलेशनशिप कोणती एक करून दाखवले त्यांनी लव्ह अँड अफेक्शन असते. त्याच्यामध्ये आपण पुन्हा एक पॉइंट लिहू शकतो रिस्पॉन्सिबिलिटी त्याची जबाबदारी असते मदरकडे. त्यानंतर मेक लर्निंग म्हणजेच आई मुलाला काय करत असते नवनवीन गोष्टींचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर प्रोटेक्शन त्याचं पूर्णपणे संरक्षण करण्याची जबाबदारी तिची असते म्हणून प्रोटेक्शन हा एक पॉइंट त्याच्यामध्ये ऍड करू शकता. त्यानंतर मोरल व्हॅल्यूज लहानाचा मोठा होत असताना आईच ती असते जी जन्मी असते की जी त्या मुलाला काय करते त्याच्या जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व आवश्यक ज्या वस्तू आहेत त्या मोरल व्हॅल्यूज त्याला काय करत असते शिकवत असते. याच्या आधारावर तुम्ही त्याचा पॅराग्राफ बनवू शकता. दुसरा पॉइंट पहा इंज्युअर्ड ॲनिमल. इंज्युअर्ड ॲनिमल असेल तर त्याला तुम्ही कशी मदत कराल हाऊ विल यू हेल्प. मग तुम्ही काय कराल त्याच्यामध्ये एक पॉइंट करून टाकले त्यांनी प्रोव्हाइड वॉटर अँड फूड. त्याला तुम्ही पाणी आणि अन्न देणार. अजून काय करू शकता जर तो इंज्युअर्ड असेल तर त्याला अप्लाय मेडिसिन्स हा एक पॉइंट त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आय विल फील कम्फर्ट त्याला म्हणजे एकंदरीत कम्फर्ट वाटेल म्हणजे त्याला समाधान वाटेल किंवा त्याला चांगलं वाटेल असं त्याला फील करू शकता. त्यानंतर प्रोव्हाइड शेल्टर त्याला तुमच्याकडे तुम्ही ठेवू शकता त्याच्यासाठी एक शेल्टर म्हणजे त्याचा निवारा तुम्ही बनवू शकता. त्यानंतर ट्रीट फ्रेंडली त्याच्याशी तुम्ही फ्रेंडली ट्रीट करू शकता. अशा प्रकारे सुद्धा त्याची जखम भरून निघण्यास काही मदत होईल. तर हे पॉइंट्स मी तुम्हाला लिहून सांगितले. यांच्या आधारावर तुम्ही पॅराग्राफ रायटिंग पण करू शकता. ते अगदी सोपं आहे. तुम्हाला प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्स मध्ये त्याची काय करायची आहे पॅराग्राफ रायटिंग करायची आहे. तर पॅराग्राफ मध्ये तुम्ही हे पॉइंट्स लिहिल्यानंतर त्याच्यावर प्रेझेंट किंवा फ्युचर टेन्स मध्ये तुम्ही त्याच्यावर काय करू शकता पॅराग्राफ रायटिंग करू शकता. समोरचा प्रश्न बघा वर्क इन पेअर्स अँड मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग द लेटर्स इन द वर्ड एन्काउंटर. एन्काउंटर नावाचा एक शब्द आहे. याच्यावरती तुम्हाला 2 अक्षर 3 अक्षरी 4 अक्षरी आणि 5 ते 6 अक्षरी शब्द बनवायचे आहेत.
जसं एन्काउंटर पासून इथे 3 शब्द बनवले आहेत, टेन, टूर आणि एंटर. आपण 3 अक्षरी कोणते बनवू शकतो? जसे आउट बनवू शकतो आपण याच्यामधून पहा. त्यानंतर CUT कट बनवू शकता. 4 अक्षरी तुम्ही कोणते बनवू शकता? इथे टूर दिलेला आहे, आपण त्याच्यावरून रेट हा शब्द बनवू शकतो किंवा NOUN नाउन हा एक शब्द बनवू शकतो. हे झाले 4 अक्षरी. 5 अक्षरी कोणते बनवू शकता? जसं इथे एंटर बनवून दिलेला आहे, त्याच्यावर आपण एक काउंट बनवू शकतो COUNT. त्यानंतर त्याच्यावर आपण एक रूट बनवू शकतो ROUTE. तर अशा प्रकारे तुम्ही दिलेला जो एन्काउंटर हा एक शब्द आहे त्याच्यावरून तुम्ही त्याचे 3 अक्षरी, 4 अक्षरी आणि 5 ते 6 अक्षरी असे काय करू शकता? शब्द बनवू शकता. त्यानंतर 8वा प्रश्न काय म्हणते? ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स इन इंग्लिश. इंग्लिश मध्ये यांचं ट्रान्सलेशन करा. पहिलं दिलं आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा. याचं काय लिहू आपण? मॅन सर्व्हिस इज गॉड्स सर्व्हिस. ह्युमन्स किंवा मॅन सर्व्हिस इज गॉड सर्व्हिस. पेरावे तसे उगवते, याच्यामध्ये काय म्हणू आपण? यू ग्रो ॲज यू सो. यू ग्रो ॲज यू सो. SOW सो. जसे पेराल तसे उगवाल. तर अशा प्रकारे 8वा प्रश्न तुम्ही लिहू शकता. 9व्या प्रश्नामध्ये काय आहे? राईट अ पॅराग्राफ अँड गिव्ह अन ॲप्रोप्रिएट टायटल टू इट. यूज द फॉलोइंग पॉइंट्स. या ठिकाणी पॉइंट्स दिलेले आहेत. त्या पॉइंट्सच्या आधारावर मी थोडक्यात 1 मिनिटामध्ये आपल्याला पॅराग्राफ कसा बनवायचा ते सांगतोय. बघा काय म्हणू आपण या ठिकाणी? Birds and animals are the integral part of our nature. Likewise, they are also the living things. We should show love and affection towards them because birds and animals are very loyal towards the human being. They can be our best friends if we treat them in a friendly manner. They always serve us by the means of various ways. They always serve us by the means of various ways, and so they need the protection and security from us. They also give us protection and security. Likewise, various 10 animals in our houses, they give us protection and security. Birds and animals show the kindness, honest and compassionate towards the mankind always, and so it is our duty that we should not hurt or destroy them, because they are the only factor in our life who avoid our loneliness, and they are always our good friends. तर अशा प्रकारे तुम्ही याच्यावर पॅराग्राफ लिहू शकता. त्यानंतर बघा आपण आता समोरच्या पेजवर जाऊया. बाजूला आपल्याला समोरचा पेज दिसत असेल, त्यामध्ये बघा प्रश्न 10वा काय म्हणते? कंप्लीट द रिमेनिंग ब्लॉक्स डिटरमाइनिंग द टाइप्स ऑफ न्यूज. न्यूजचे प्रकार, जसं या ठिकाणी बिझनेस आणि स्पोर्ट्स दिलाय. मग कोणती कोणती न्यूज असते? पॉलिटिकल न्यूज राहू शकते, म्हणून पॉलिटिकल तुम्ही टाकू शकता पॉलिटिक्स. त्यानंतर कल्चरल म्हणजे कल्चर टाकू शकता. एज्युकेशनल न्यूज असू शकते म्हणून एज्युकेशन टाकू शकता. ऍग्रिकल्चर वरची न्यूज असते म्हणून तुम्ही त्यामध्ये ऍग्रिकल्चर सुद्धा टाकू शकता. तर अशा प्रकारे आपण न्यूजचे प्रकार लिहू शकतो. त्यानंतर त्याच्यामधला बी पहा काय म्हणते? रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड राईट द न्यूज रिपोर्ट. फॉलो द स्टेप्स ॲज गिव्हन. हेडलाईन काय दिलेली आहे? टायगर अटॅक्स 8-year-old ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. बरोबर, ही त्याची हेडलाईन झाली. डेडलाईन याच्यावर कशी लिहिणार तुम्ही? डेडलाईन लिहिताना काय करायचं आपल्याला? डेट आणि कोणत्या ठिकाणाहून ती माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे त्या ठिकाणाचं नाव लिहायचं असते. मग जसं आता समजा आपण विचार केला की 2 दिवसापूर्वी ही गोष्ट घडलेली आहे, तर आपण लिहू 19 ऑक्टोबर 2021 पुणे. कॉमा देऊन लिहायचं पुणे. आपल्याला आता हे माहित नाही की राजीव गांधी नॅशनल पार्क एक्झॅक्टली कुठे आहे, तर मग आपण पुणे लिहिलं या ठिकाणी. ठीक आहे, कसं लिहिलं? डेडलाईन 19 ऑक्टोबर 2021 कॉमा पुणे फुल स्टॉप. डेडलाईन लीड लाईन कशी लिहायची? लीड लाईन म्हणजे काय असते? वरची जी हेडलाईन असते तिला थोडंसं किंचित आपल्याला वाढवायचं असते. मग आपण काय लिहिलं त्याच्यामध्ये? टायगर अटॅक 8-year-old बॉय लास्ट वीक ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. ही त्याची झाली लीड लाईन. याच्यामध्ये आता बॉडी ऑफ द रिपोर्ट असते. बॉडी ऑफ द रिपोर्ट लिहिताना जनरली ही तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये लिहायची असते. मग ती कशी लिहू आपण थोडक्यामध्ये? द न्यूज गॉट दॅट in Rajiv Gandhi National Park on the day of 19th October, a young boy was attacked by a tiger. Full stop देऊन पुन्हा लिहू आपण. This happened when the boy came very close to the tiger cage. आणि शेवटी आपण लिहू the boy is now admitted at the city hospital. तर अशा प्रकारे आपण त्या रिपोर्टची बॉडी लिहू शकतो. याचे 4 भाग असतात: हेडलाईन, डेडलाईन,
त्याच्यानंतर आपण काय करतो, त्याच्यामध्ये लीड लाईन लिहितो आणि शेवटी असते बॉडी ऑफ द रिपोर्ट. अशाच प्रकारे सी मध्ये तुम्हाला 2 हेडलाईन दिलेल्या आहेत, त्यांनाही तुम्ही अशाच प्रकारे काय करू शकता, हेडलाईन, डेडलाईन, लीड लाईन आणि बॉडी ऑफ द रिपोर्टच्या माध्यमातून लिहू शकता. ते तुम्ही लिहून बघा, हे तुमच्यासाठी प्रॅक्टिस असेल. मी तुम्हाला एक करून दाखवलेला आहे, त्याच्यावरून तुम्ही बाकीचे 2 करू शकता. चला तर आपण आता शेवटच्या पेजवर जाऊया. शेवटच्या पेजवरचे आपण जे प्रश्न आहेत त्याची उत्तरे शोधूया. बघा बाजूला आपल्याला याचा शेवटचा पेज दिसत आहे, यामध्ये लँग्वेज स्टडी आहे. लँग्वेज स्टडी मध्ये काय म्हणते, या ठिकाणी तुम्हाला एक त्या ठिकाणी चार्ट दिसतोय ज्याच्यामध्ये 2 बाजू दिसतात, प्रेझेंट पार्टिसिपल ऍज अन ऍडजेक्टिव्ह आणि बाजूला दिसते तुम्हाला प्रेझेंट पार्टिसिपल ऍज अ व्हर्ब. लक्षात ठेवायचे मित्रांनो, एखाद्या नाउनच्या पूर्वी एखाद्या व्हर्बला किंवा एखाद्या नाउनला आयएनजी लागून असलेला ऍडजेक्टिव्ह येत असेल, आयएनजी लागणे म्हणजेच तो प्रेझेंट पार्टिसिपल असणे, ठीक आहे. आणि आयएनजी लागून एखादा वर्ब असणे म्हणजेच तो काय असणे, ऍज अ वर्ब प्रेझेंट पार्टिसिपल असणे. बघा आयएनजी लागलेला एखादा शब्द नाउन म्हणून वापरला गेला असेल किंवा ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरला गेला असेल तर तो प्रेझेंट पार्टिसिपल ऍज अन ऍडजेक्टिव्ह असेल, आणि आयएनजी लागलेला एखादा शब्द ऍज अ वर्ब म्हणून वापरला गेला असेल तर तो असेल प्रेझेंट पार्टिसिपल ऍज अ वर्ब. जसे या ठिकाणी ट्विंकलिंग आईज, ट्विंकल हा शब्द आहे त्याला आयएनजी लावला ट्विंकलिंग म्हणून तो झाला ऍडजेक्टिव्ह, आणि तो आईज या नामच्या पूर्वी आला म्हणून तो ट्विंकलिंग ऍडजेक्टिव्ह झाला, प्रेझेंट पार्टिसिपल ऍज अन ऍडजेक्टिव्ह. बाजूला बघा वॉज उजिंग, उज, उज हा वर्ब झाला त्याला आयएनजी लागला उजिंग म्हणून तो प्रेझेंट पार्टिसिपल ऍज अ वर्ब वापरला आहे. मग असे दुसरे कोणते शब्द आहेत जसं प्रेझेंट पार्टिसिपल ऍज अन ऍडजेक्टिव्ह, काही शब्द तुम्हाला इथे लेसन मध्ये दिसत असेल, मरावडी लंगूर, मराऊड आणि त्याला आयएनजी लागला आहे, मरावडी लंगूर. या ठिकाणी तो प्रेझेंट पार्टिसिपल ऍज अन ऍडजेक्टिव्ह वापरलेला आहे. आणि ऍज अ वर्ब म्हणून आपण कोणती उदाहरण सांगू शकतो, जसं वॉज ब्रीदिंग, ब्रीथ आयएनजी लागला ब्रीदिंग. त्यानंतर मर्सिलेसली बीटिंग, बीट, बीटिंग, बीट, बीटिंग, बीटला आयएनजी लागला आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही ऍज अ वर्ब आणि ऍज अन ऍडजेक्टिव्ह म्हणून जेव्हा एखादा आयएनजी लागलेला शब्द असतो तेव्हा त्याला आपण म्हणतो प्रेझेंट पार्टिसिपल. आता याच्यामधला दुसरा पहा काय म्हणते, स्पॉट द एरर अँड करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. त्याच्यातील चूक ओळखा आणि त्या वाक्यांना बरोबर करा. पहिलं वाक्य, माय ग्रँड पॅरेंट्स लेट डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. या ठिकाणी आपण अकॉर्डिंग टू लेसन जर पाहिलं तर हे वाक्य कसं होतं, माय ग्रँड पॅरेंट्स ले डाऊन, म्हणजे ज्या ठिकाणी लेट डाऊन आहे त्याला आपल्याला करायचं आहे LAY, ले, ले हा शब्द त्या ठिकाणी करेक्ट करायचा आहे, ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. दुसरा, अ स्ट्रेंजर वेअर नॉकिंग ॲट अवर डोअर. स्ट्रेंजर म्हणजे एकवचनी आहे, सिंग्युलर आहे म्हणून त्या ठिकाणी वेअर न करता वॉज करायचा आहे. अ स्ट्रेंजर वॉज नॉकिंग ॲट अवर डोअर. माय सिस्टर अँड आय शेअर्स अ स्टडी रूम. या ठिकाणी माय सिस्टर अँड आय जेव्हा आपण हे 2 शब्द घेतो तेव्हा त्या ठिकाणी ते प्लुरल होत असतात, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला शेअर्स न लिहिता काय लिहायचं आहे, ओन्ली शेअर लिहायचं आहे. माय सिस्टर अँड आय शेअर सिंग्युलर. त्यानंतर वन ऑफ माय फ्रेंड इज लिव्हिंग स्कूल. वन ऑफ माय माझ्या मित्रांपैकी एक, मित्रांपैकी म्हटलंय म्हणून तिथं फ्रेंड नाही पाहिजे, काय तिथं पाहिजे फ्रेंड्स पाहिजे. वन ऑफ माय फ्रेंड्स. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वेअर फ्लाइंग ओव्हरहेड. ओव्हरहेड या ठिकाणी फ्लॉक ऑफ बर्ड्स हा जरी एकवचनी असेल पण त्यांच्या थवा, थवा हा शब्द एकवचनी आहे म्हणून या ठिकाणी अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वॉज फ्लाइंग ओव्हरहेड असं त्याचे उत्तर असायला पाहिजे. तर हे करेक्शन आपल्याला समजलं असेल, त्याच्यातलं एररही समजलं असेल. तिसऱ्या याच्यामध्ये काय म्हणते, ज्या ठिकाणी इतर इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत त्या टेन्स नुसार तुम्हाला ते वाक्य काय करायचं आहे, बदलवायचं आहे. जसं पहिलं वाक्य आहे, आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. काय करा म्हणते, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये वाक्याला लिहा म्हणते. मग पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये काय असते, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 म्हणून आपण त्या वाक्याला बनवू आय टूकच्या ऐवजी आय हॅड टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. दुसरा प्रश्न पहा, सिम्पली सॅड, शी सिम्पली सॅड देअर क्वाइटली. काय करा म्हणते, पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V1 प्लस आयएनजी म्हणून आपण याला लिहू शी वॉज सिम्पली सिटिंग देअर क्वाइटली असं त्याचं होते. शी वॉज सिम्पली सिटिंग देअर. त्यानंतर तिसरा पहा, द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इनटू माय आईज. काय ते सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, लुक्ड मधला ईडी काढायचा आहे आणि ते वाक्य लिहायचं आहे, द मदर लंगूर लुक्स स्ट्रेट इनटू माय आईज. लुक्स, लुक्स एस लावायचं कारण सिंग्युलर आहे.
लुक स्ट्रेट इनटू माय आईज. आणि शेवटचे वाक्य आहे शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. याला काय करा म्हणते सिंपल फ्युचर टेन्स मध्ये घाला म्हणते. तर त्याचा फॉर्म्युला काय एस प्लस शाल विल प्लस वी वन प्लस ओ. मग या ठिकाणी काय करायचं आहे शी विल सर्वे सर्वेड आहे ईडी करायचा सी विल सर्वे द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. तर मित्रांनो आशा करतो की आजच्या या अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या लेसनच्या मागे असलेला इंग्लिश वर्कशॉप मी आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने जो समजून सांगण्याचा प्रयत्न केला तो आपल्याला समजला असेल. आणि म्हणून या इंग्रजी ग्रामर आणि इंग्रजी 10वी आणि 12वी यांची पूर्ण प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपण जर याच्या पूर्वीचा अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड जो मराठीमध्ये मी त्याला समजावून सांगितलं एक्सप्लेनेशनचा जो व्हिडिओ बनवला होता तो जर आपण मिस केला असेल तर इथं वर आय बटन मधून सुद्धा आपण तो व्हिडिओ पाहू शकता. आणि खाली असलेल्या 10th क्लास इंग्लिशच्या प्लेलिस्ट मधून सुद्धा आपण तो व्हिडिओ बघू शकता. जाताना फक्त एवढीच विनंती आपल्याला हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण लाईक करून शेअर करा आणि माझं हे चॅनल एज्युकेशन बनवावर आता सबस्क्राइब करा मित्रांनो. आता आपण भेटूया पुढच्या